तुमची मागणी काय आहे? माझी मागणी हा काम चालतोय थांबवा त्यांनी, कारण हे माझं जोपर्यंत माझं सर्व होत नाही, माझ्या जागेचं मला गव्हर्नमेंट होत नाही तोपर्यंत हे काम करूच नाही त्यांनी. विकास कामांच्या नावाखाली बड्या बिल्डरांकडून सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचे प्रकार थांबायला काही तयार नाहीयेत. अंबरनाथ तालुक्यातील मौजे उसाटणे येथील शेतकरी बबन अप्पा पाटील यांच्या मालकीच्या जमिनीवर नामांकित लोढा डेव्हलपर्सने बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मनसेचे रायगड तालुका अध्यक्ष आणि रामदास ट्रस्टचे अध्यक्ष रामदासभाई पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्वे नंबर 67 मधील 20 गुंठे जमीन बबन अप्पा पाटील यांच्या मालकीची असून तेथे ते पिढ्यानपिढ्या भातशेती करत आहेत. मात्र गेल्या 3 दिवसांपासून लोढा डेव्हलपर्सने कोणतीही पूर्वसूचना न देता या जमिनीवर रस्त्याचे खोदकाम आणि ड्रेनेजचे काम सुरू केले. हक्काच्या जमिनीवर परक्याने ताबा मिळवल्याने पाटील कुटुंब हतबल झाले होते. कठीण काळात शेतकऱ्याला वाऱ्यावर न सोडता रामदासभाई पाटील यांनी तात्काळ धाव घेतली. जनसामान्यांच्या प्रश्नावर नेहमीच तुटून पडणाऱ्या रामदासभाईंनी या अन्यायाला पाडा वाचला आणि प्रशासनाला जाब विचारले. शेतकऱ्याचा सातबारा पुसणाऱ्या धंदाडग्या बिल्डरांना त्यांनी जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिलाय. त्यांच्या या तत्परतेमुळे आणि भूमिकेमुळे उसाटणे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा कैवारी कसा असावा हे रामदासभाईंनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केले. बबन अप्पा पाटील यांनी या प्रकरणी हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून आता प्रशासन यावर काय कारवाई करतं याकडे सर्वांचे लक्ष लागले. महाराष्ट्र आरसा न्यूजसाठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट. तर काय सांगाल, आपण आपल्या या शेतावरती आला आहात आणि जसं आम्ही बघतोय पाठीमागे या ठिकाणी आपल्या शेतावरती बांधकाम सुरू आहे. नक्की हे बांधकाम कशा पद्धतीचं सुरू आहे, या तुमच्या जागेवरती अतिक्रमण आहे असं तुमचं म्हणणं आहे. पूर्ण घटनाक्रम काय आहे ते नक्की सांगा. साहेब 67 सर्वे नंबर, त्यात माझे बाबूनाना पाटील आणि बबन अप्पा पाटील हा दोघांचं एकत्र जागा होती. ही दोघांची एकत्र जागा असताना नंतर बाबूनाना पाटलांनी मला माझी 20 गुंठे जागा रजिस्टर करून दिली. त्याच्या नावावर होती पण ती मला रजिस्टर करून दिली. तर माझी जागा ही समोर आहे ना, हे कंपाऊंड पासून तर त्या याच्यापर्यंत कंपाऊंड पर्यंत, तिथून परत इकडे एक मध्ये कंपाऊंड होतं, तो आता त्यांनी तोडलेलं आहे लोधाने, म्हणजे डेव्हलपरने. तर ही जागा माझी मी वाडवडिलांपासून कसंच असताना आणि इथं माझं प्रत्यक्ष सगळं म्हणजे शेती करायचो आम्ही, सगळं काय भाजीपाला वगैरे करायचो. पण प्रशासनाच्या मी हे अतिक्रमण 8 दिवसापासून 15 दिवसापासून चालू होतं. तर तेच करत असताना मी त्यांना अडवलं. तर ते तुम्ही बोलले तुम्ही पोलीस प्रशासनाकडे जा. तर मी 13-2-3 तारखेला प्रशासनाला हे लेटर दिलं. तरी पण त्याची दखल न घेता त्यांनी जेव्हा लोढा डेव्हलपर्स लेटर मदतीसाठी गेले, त्यांना पहिले मदत केली आणि ते प्रशासन बसून त्यांनी काम जबरदस्तीने अतिक्रमण चालू केलं. तरी साहेबांना मी बोलतो याच्यासाठी मला फडणवीस साहेबांनी न्याय द्यावा आणि हे त्वरित काम थांबवावं. प्रशासनाचं शेतकऱ्यांना हा किती गरीब शेतकरी अन्याय आहे. कारण मी माझी तक्रार जास्त 8 दिवसापूर्वी आहे आणि त्यांनी समजा काल परवा तक्रार केली. त्याचं टिलर वगैरे त्यांनी स्वतःच्या पद्धतीने बनवलेलं आहे. माझी सहमती घेतली न घेता त्यांचं बनवलेलं आहे आणि गटफोडी पूड वगैरे काही केलेलं नाही. सर्वे नाही केलेला, कारण सर्वे असताना बाजूच्या शेतकऱ्याला बोलवलं जातं, पण मला काही बोलवलं नाही, मला नोटीस नाही, काही नाही. डायरेक्ट प्रशासनाचं पोलीस प्रशासनाच्या पद्धतीने त्यांनी अतिक्रमण काम चालू केलंय. कुणी अतिक्रमण केलेलं आहे? हे अतिक्रमण लोढा डेव्हलपमेंट त्यांचं काम सुरू आहे. त्यांचं काम आहे इथे. आणि मध्ये काय म्हणणं आहे तुम्हाला, मोबदला वगैरे देत नाहीये? नाही कंपनी बोलतो. आता अगोदर कंपन्या 2-3 वेळा मी विचारलं त्यांना, त्यांच्या अधिकाऱ्यांना, तर बोलतो आता कंपनीला काही गरज नाही आम्हाला खरेदीची, तुमच्या जागे तुमच्या, तर तुम्ही ती जागा तशी ठेवू शकता. आणि नंतर त्यांनी मला काय सांगितलं का ही जागा आमचीच आहे आणि तुमची जागा पुढे आहे. असं होऊ शकतं का? हे कधीच शक्य नाही, कारण माझी जागा ही वाढवालांपासून मी इथं कसतो, शेती लावतो, भाजीपाला लावतो आणि ते जबरदस्तीने सांगतात नाही जागा तुमची तिकडे काढली तुम्ही. हे कोण काढणार आमची जागा? हा शेतकऱ्यावर किती मोठा अन्याय आहे. तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून जमीन करताय? अहो माझा जन्म पण नाही होता, वाढवालांपासून आमची जागा आहे. माझे वडील कसायचे, काका कसायचे आणि नंतर मी कसतो ही जागा. काय प्रूफ आहे तुमच्याकडे? हे सगळं 7-12 सगळं माझ्या पुढे पूर्ण 67 नंबर 7-12 67 नंबर आहे.
अरे हा दाखव ना. हा त्यांचा सातबारा आहे आणि हे अर्ज केलेलं आहे. अर्ज केलेला पोलीस कंपनीच्या मालकांनी अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करून शेतकऱ्यांवर एक प्रकारे अन्याय केला जातो, अशा प्रकारची गोष्ट आपल्या समोर आली. आपलं म्हणणं काय? खरं तर आपल्या माध्यमातून ही गोष्ट खरोखर व्हायरल झाली पाहिजे. सरकारी अधिकारी असतील किंवा सरकार असेल यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. कारण वारंवार शेतकऱ्यांनो कसा अन्याय होतो याचा या ठिकाणी आपल्याला उदाहरण बबन आप्पा पाटील आणि यांच्यावर झालेला हा अन्याय आपल्या समोर आहे, हे मी तुम्हाला आज सांगत आहे. विषय असा आहे की सर्वे नंबर 67 उसाटणे बबन आप्पा पाटील आणि त्यांचा काका बाबू नाना पाटील. बाबू नाना पाटील यांनी लोडाला जशी जागा विकत आहे असं यांना कळताच त्याही फक्त साठे करार केला होता आणि यांना कळालं की असं असं पूर्ण जागा विकत आहे. तर त्यानंतर याही त्यांच्याशी संपर्क साधून काकाशी बबन आप्पा पाटीलने की माझी जी जागा हिस्साची ती माझ्या नावावर करा. मग त्याही काय केला, तोपर्यंत लोडाला रजिस्टर झाला नव्हता. मग याही डायरेक्ट रजिस्टर मारला की 20 गुंठ्याचा रजिस्टर मारला. जे पहिल्यापासून ही 20 गुंठ जागा ते कसत होते, जवळजवळ वाढ वडिलांपासून त्यांचा जन्म पण नव्हता झाला. परंतु विषय असा आहे की कसत असताना याही पहिला रजिस्टर मारला. मग नावावर कोणच्या पहिले झाली, लोडाच्या अगोदर यांच्या नावावर झाली यांची 20 गुंठ. मग हे इथे जागा कसतात, यांची जागा आहे, तर मग लोडाला अधिकार काय आहे? माझा प्रश्न आहे की लोडाला अधिकार आहे काय आहे? ते बोलतात आमच्याकडं TLR चा प्लांट आहे जो गव्हर्नमेंट सर्वे झाला होता. मग गव्हर्नमेंट सर्वे झाला होता, मग बबन आप्पा पाटीलला तुम्ही नोटीस का काढली नाही? बबन आप्पा पाटीलला संपर्क का साधला नाही? मग तो जो आधी सर्वे TLR प्लांट तुम्ही जो बनवला आहे तो जे राजन लोढा आहेत त्यांच्यावर जर ईडीचा चौकशी बसली, मग त्याच कालखंडात हा देखील TLR प्लांट तयार झालेला होता. मग त्याच्यावर जर चौकशी लागली, मग असे झालेले कितीतरी उदाहरण आहेत, सातबारे आहेत, जे या कंपनीच्या लोक म्हणतात उसाडण्याची आजूबाजू नितलस उसाडणा बुरदुल की बऱ्याचशा जागा, काही गुरुचरणीच्या जागा असतील, काही गावकरी लोक जे सातबारे आहेत त्या असतील, अशा बऱ्याचशा जागा आम्हाला न कळवता आणि आम्हाला जसं तुमच्याजवळ उदाहरण आहे की शेतकऱ्याला कोणत्याही सर्वेला न कळवला अशा लादल्या गेल्यात. मग आमच्याजवळ एक या ठिकाणी सातबारा सर्वे नंबर तुम्हाला दाखवण्यासाठी खास करून आणलाय. 71चा 1 त्याच्यावर लिहिलंय देखील 50 गुंठा. काही गावकरी लोक म्हणजे पूर्ण उसाडणे गावाच्या सह्या होतील, सहमती होईल, तेव्हा तो सर्वे नंबर लोडाकडे हस्तांतर होईल. त्याला त्या सर्वे नंबरचा माती किंवा काही तिथे करू शकतील. हे तर आपल्याला सर्वांनाच माहिती. त्याच्यानंतर हा एक उदाहरण आहे 127चा 4 127चा 4 काही गावकरी लोक, बरोबर आहे. तिथे देखील 7.30 म्हणजे 7.30 म्हणजे मोठा क्षेत्र आहे. काही गावकरी लोक याच्यामधली देखील काही जमीन आहे ती त्यांच्या या बिझनेस डेव्हलपर मध्ये हस्तांतर केलेली आहे. त्याच्यानंतर आणखी एक सातबारा माझ्याकडे आलेला आहे, जे उसाटणे गावातील नागरिकांनीच आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. 69 गुरुचरण म्हणून आहे, मोठा क्षेत्र आहे, जवळजवळ 7.85 म्हणजे 7 हेक्टर 85 गुंठाचा हा क्षेत्र आहे. आता आम्ही बबन आप्पा पाटील यांच्या या मोजणीसाठी गव्हर्नमेंट सर्वेसाठी आम्ही तात्काळ अप्रूव्हल साठी मागणी केलेली आहे. परंतु या रीतीने पोलीस प्रशासनाला खोटी माहिती देऊन अनधिकृत ते मॅप आहेत जे राजन लोढाच्या कालखंडामध्ये तयार झालेले TLR जे प्लांट आहेत हे दाखवून पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आज या ठिकाणी याही
बबन आप्पा पाटील या शेतकऱ्यांवर, ते माझे मामा आहेत सगळे, मी भाषा आहे त्यांचा, तर असं शेतकऱ्यांवर अन्याय होतो. तर आमची मागणी आहे की या संदर्भात जे आपले या हबला जे परमिशन देतात लोढा डेव्हलपरच्या, आपले उदय सामंत साहेब जे मंत्री आहेत आपले, उद्योग मंत्री, बिझनेस डेव्हलपमेंट इंडस्ट्री, तर या संदर्भात त्याही पूर्णपणे या गोष्टीकडे लक्ष देऊन असे शेतकऱ्यांना कसं देशोट अधिरेला, कसं त्यांना बाहेर काढला जातो, कसं त्यांच्यावर अन्याय होतो, या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही मंत्र्यांची भेट घेणार आहात का? 100% या संदर्भात जे स्थानिक आमचे जे गाववाले आहेत, जसं हा आगरी कोली समाज आहे, शेतकरी आहेत, तर याच्यातले आमचे मोठे कमिटीवर नेते आहेत सगळे, जसे गणेश नाईक साहेब आहेत, मंत्री, वनमंत्री आहेत, त्याच्यानंतर बाल्यामामा खासदार आहेत, त्यानंतर छगन भुजबळ साहेब आहेत, राजूदादा पाटील आहेत, त्याच्यानंतर आपले अनेक राम ठाकूर देखील माजी खासदार आहेत. असे या कमिटीचे आम्ही त्या ठिकाणी भेट घेणार आहोत सर्व जाऊन, आणि त्यांना एक पत्र, लेखी पत्र देखील देणार आहोत की या संदर्भात असे बलाढ्य नेत्याही जर आमच्या स्थानिक शेतकऱ्यांना जर सहकार्य केलं तर 100% त्यांना कुठेही त्यांची गलचेपी होणार नाही. आणि लोढा सारख्या या डेव्हलपरला जर त्यांच्या इथे राजन लोढा सारख्या व्यक्तीला, जो एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे व्यवहार आणि हे करता व्यवसाय, त्यांना समोर अशी फसवणूक होत होती, तर मग तुम्ही यासारख्या याच्यामध्ये कितीतरी असंख्य शेतकरी असे भरडले गेलेत, त्यांचा आवाज उठतो परंतु आवाज हा दाबला गेला जातो. या संदर्भात पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे, आणि आपल्या माध्यमातून सांगतो, या व्हिडिओ सर्वसामान्य जनतेपासून पोहोचल्या पाहिजेत, कारण असे झालेले अन्याय हे उघडकीस झालेच पाहिजेत. कारण चुकीच्या माध्यमातून आता या शेतकऱ्याची स्वतःच्या नावावर जमीन आहे, तरी देखील त्याला सांगतो लोढा, त्याचा आणि लोढाचा काही संबंधच नाही, पण त्याला सांगतो की तुमची जागा तिकडे आहे. त्यांना अधिकार कोणी दिला? आमची जागा तुम्हाला काढून द्यायला कोणी सांगितले? आमची जागा तुम्ही काढणारे कोण? तुमचा आमचा संबंधच नाही. बबन आप्पा पाटीलची जागा ही आहे, त्यांना इथून एंट्री पाहिजे जाण्यासाठी. त्यामुळे जबरदस्ती सगळे त्यांचे जे काही त्यांच्या लोढा डेव्हलपर मध्ये रिटायर एसीबी डीसीबी किंवा काही खात्यातले रिटायर लोक घेऊन असं कायद्याला पाय तुडवणी करत आणि शेतकऱ्यांवर अन्याय करत असे दाबलं जातो. तर आमची देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत, त्यांना देखील विनंती आहे शेतकऱ्यांची की या विषयाकडे आपण बारकाईने लक्ष द्याल, आणि या सर्व अशा चुकीच्या माध्यमांना एक दडपशाहीने दाबलं जाईल, आणि अन्यायाविरोधात अन्यायाला वाचा फोडाल अशी मागणी करतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मला यात जी आहे, आणि मला आता जाण्यासाठी जो जागा माझ्या जागेमध्ये जायला, त्याच्यावर जबरदस्ती कंपाऊंड घातलेलं आहे, आणि माझी तक्रार मी 13 तारखेला दिलेली आहे, आणि त्या तक्रारीचं नोंद न घेता प्रशासनाच्या मदतीने कंपनीने ताबडतोब हे घातलेलं आहे, कोर्ट घातलेला आहे. तर मी माझ्या क्षेत्रामध्ये जायचं कुठून? आणि ही प्रशासनाने समोर पोलीस लोक वगैरे आहे, त्यांनी हे काम त्वरित थांबवावं. तर माझा जो पण सर्वे येत नाही, सर्वेला मी अर्ज केलेला, तत्काळ अर्ज केलेला आहे. तो अर्ज त्यांनी सांगितलं 15 दिवसात तुम्हाला सर्वे मिळेल, आणि तोपर्यंत तुम्ही तिथे काम करू देऊ नका. आता मी काम थांबवलं तर तुम्हाला अटक करू आम्ही, तुम्ही पोलीस स्टेशनला नेऊ, तिकडे जबरदस्ती बसून ठेवू. हा कुठला अन्याय? तुमची मागणी काय आहे? माझी मागणी, हा काम थांबवावं त्यांनी, कारण हे माझं जोपर्यंत माझं सर्वे होत नाही, माझ्या जागेचा मला गव्हर्नमेंट होत नाही, तोपर्यंत हे काम करूच नाही त्यांनी. प्रशासनाने त्यांना मदत करतात आणि मला शेतकऱ्याला मदत नाही करत. गव्हर्नमेंट सर्वेला अप्लाय केलं ना गव्हर्नमेंट सर्वेला, ते बोलले तुम्हाला 15 दिवसात मी सर्वे देतो, गव्हर्नमेंट सर्वे. तोपर्यंत त्यांनी काम करू नये साहेब.